श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आपण खूप काम करतो, खूप कष्ट करतो, पैसे कमवण्यासाठी खूप मेहनतही घेत असतो, पण तरीसुद्धा आपल्या घरामध्ये पैसा हा काही येत नाही आणि पैसा आलाच तर तो कुठून ना कुठून कोणत्याही कारणाने अनावश्यक खर्च हा होतो. पैसे हातामध्ये येत नाही की त्याचे खर्च होण्याचे मार्ग हे ठरलेले असतात. आपल्याकडे खूप पैसे असावे असं नाही, तर निदान आपल्या ज्या काही प्राथमिक गरजा आहेत त्या गरजा या पूर्ण होतील इतके तरी पैसे हे आपल्याकडे असावे असं प्रत्येकाला वाटत असतं. आपल्या ज्या दैनंदिन गरजा आहेत त्या पूर्ण होऊन आणि आपण खाऊन पिऊन सुखी असू इतका पैसा हा आपल्या प्रत्येकाकडे असावं असं आपल्याला सगळ्यांनाच वाटत असतं. पण कधी कधी खूप प्रयत्न करून, खूप मेहनत घेऊन, खूप कष्ट करून सुद्धा एवढा पैसा सुद्धा आपल्या जवळ हा येत नाही. आपल्या घरामध्ये येणारी लक्ष्मी ही स्थिर होत नाही आणि अशा वेळेस आपल्या सर्वांना नेहमी प्रश्न पडतो की आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही सदैव स्थिर राहण्यासाठी आपण काय करावं, जेणेकरून आलेली लक्ष्मी ही आपल्या घरी स्थिरही राहील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी ही कशी टिकून राहील आणि लक्ष्मी ही आपल्या घरी सदैव स्थिर कशी राहील, यासाठी आपल्याला कोणते उपाय हे करायचे आहे याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लक्ष्मी ही आपल्या घरी स्थिर राहण्यासाठी आपल्याला काही उपाय आणि काही नियम हे पाळायचे आहेत आणि हे नियम जर आपण पाळले तर आपल्या घरी लक्ष्मी माता ही सदैव स्थिर राहील. आणि लक्ष्मी माता ही कोणाला नकोय, तर ती सगळ्यांनाच हवी असते. आणि म्हणूनच ही महत्त्वपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल की आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला कोणते नियम हे पाळायचे आहेत, कोणते उपाय हे करायचे आहेत. चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. पैसे कमवण्यासाठी तर आपल्याला कष्ट, मेहनत ही तर करावीच लागते. कष्टाला, मेहनतीला हा पर्याय तर नसतोच. कष्ट केल्याशिवाय किंवा मेहनत घेतल्याशिवाय आपल्याकडे पैसे हे येत नाही आणि म्हणूनच आपले जे कर्म आहे, आपलं जे काम आहे ते आपल्याला करत राहायचंच आहे. पण हे काम करून सुद्धा आपल्याकडे लक्ष्मी माता ही स्थिर होत नाही. पाहिजे तसा पैसा हा आपल्याकडे येत नाही आणि आपल्याकडे आलेले पैसे हे लगेच निघून सुद्धा जातात. तर हे असं होऊ नये, लक्ष्मी ही आपल्या घरी स्थिर व्हावी यासाठीच आपल्याला हे महत्त्वपूर्ण नियम पाळायचे आहेत. आपलं जे कर्म आहे, आपलं जे काम आहे ते करत असतानाच आपल्याला हे नियम सुद्धा पाळायचे आहेत, म्हणजे आपल्या घरामध्ये येणारी लक्ष्मी ही कायम सदैव टिकून राहील, आपल्या घरात ती स्थिर राहील. लक्ष्मी माता ही आपल्या घरी स्थिर न होण्यामागे आपल्याकडून सुद्धा कधी कधी कळत न कळत काही चुका या होत असतात आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये कमावणारे माणसं तर असतात, कमावणारे व्यक्ती ह्या खूप असतात, पण त्या व्यक्ती ज्या काही पैसे कमवत आहेत, जी काही लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येत आहे ती आपल्या घरामध्ये टिकत नाही. कितीही कमावून सुद्धा लक्ष्मी माता, पैसा हा आपल्या घरामध्ये अपुरा पडत असतो. त्यामागे आपल्याकडूनच काहीतरी चुका या होत असतात, म्हणूनच ही परिस्थिती आपल्यावर येत असते. अशी परिस्थिती आपल्यावर येऊ नये आणि लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये सदैव स्थिर राहावी यासाठी काही महत्त्वाचे नियम हे सांगण्यात आले आहेत. त्यामधलाच पहिला महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजेच आपण आपल्या घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू हा वापरतो तो आपल्याला कधीही उभा ठेवायचा नाहीये. हा झाडू आपल्याला नेहमी आडवा करूनच ठेवायचा आहे आणि तो आडवा ठेवताना त्या झाडूचे तोंड आपल्याला दक्षिण दिशेला येईल असा तो ठेवायचा नाहीये. आपल्या घरातला झाडू आडवा ठेवताना त्याचे तोंड हे दक्षिण दिशेशिवाय इतर कुठल्याही दिशेला आले तर चालेल, पण दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवून हा झाडू तुम्ही कधीही ठेवू नका. झाडूला आपण लक्ष्मी देवीचे प्रतीक हे मानत असतो आणि म्हणूनच आपल्याला ही काळजी जरूर घ्यायची आहे. इतकी छोटीशी ही गोष्ट आहे, पण ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही आणि आपल्या कळत न कळत आपल्याकडनं झाडूबद्दल हा जो काही नियम आहे तो पाळला जात नाही आणि म्हणूनच माता लक्ष्मी ही आपल्यावर नाराज होते आणि ती आपल्या घरामध्ये स्थिर होत नाही. झाडूला आपण लक्ष्मी देवीचेच प्रतीक मानत असतो आणि झाडूचा जर आपण अनादर केला तर तो एक प्रकारे माता लक्ष्मीचाच अनादर हा ठरत असतो आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घरातल्या झाडूचा कधीच अनादर हा करायचा नाहीये आणि झाडू ठेवताना जे काही नियम आपल्याला सांगितले गेले आहेत ते सुद्धा आपल्याला आवर्जून पाळायचे आहेत. पुढचा महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजेच आपल्या घरात जर चुकून एखाद्याकडनं जर मीठ सांडले तर ते मीठ आपल्याला कोणाच्याही पायाखाली येऊ द्यायचं नाहीये. त्या मिठावर
आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीकडनं पायहात दिला जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। ते सांडलेलं सगळं मीठ आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे, कारण मीठ हे समुद्रामध्ये असते आणि लक्ष्मी माता ही सुद्धा समुद्रकन्या आहे। लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे, त्यामुळे मीठ आपल्याला कधीही आपल्या पायाखाली येणार नाही याची संपूर्णपणे काळजी ही घ्यायची आहे आणि शक्य होईल तितका प्रयत्न सुद्धा करायचा आहे की आपल्याकडनं मीठ हे सांडलं जाणार नाही। त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजेच संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्याला कोणालाही या 3 वस्तू ज्या आहेत त्या द्यायच्या नाही आहेत। तर त्या 3 वस्तू आहेत मीठ, झाडू आणि पैसे। या 3ही वस्तू लक्ष्मीकारक आहेत आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस या वस्तू आपल्याला चुकूनही कोणालाही द्यायच्या नाही आहेत। संध्याकाळी माता लक्ष्मी ही आपल्या घरी येण्याची वेळ असते आणि आपल्या घरातून लक्ष्मी माता म्हणजेच पैसा हा आपल्याला चुकूनही बाहेर जाऊ द्यायचा नाही आहे। त्याचप्रमाणे आपल्याला दही, ताक, लोणी, दूध या वस्तू ज्या गायीपासून आपल्याला मिळतात या वस्तूसुद्धा संध्याकाळी कोणालाही द्यायच्या नाही आहेत। गाय ही सुद्धा लक्ष्मी आहे आणि आपल्या घरातील दही, ताक, लोणी, दूध या सुद्धा लक्ष्मीकारक वस्तू आहेत। या वस्तू आपल्या घरातली सुखसमृद्धी ही दर्शवत असतात आणि या वस्तू जर आपण आपल्या घरातली समृद्धी असणाऱ्या या वस्तू संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस दुसऱ्यांना जर दिल्या तर आपल्या घरातील लक्ष्मी ही नाश पावते आणि म्हणूनच संध्याकाळच्या वेळेस आपल्याला या वस्तू चुकूनही कोणालाही द्यायच्या नाही आहेत। त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजेच सूर्य मावळल्यानंतर आपल्या घरातला कचरा हा आपल्याला आपल्या घराच्या बाहेर चुकूनही काढायचा नाही आहे। हा कचरा आपल्याला सकाळी दिवस असतानाच आपल्या घराच्या बाहेर काढायचा आहे। यावेळेस जर काढला तर चालेल, पण संध्याकाळी ज्या वेळेस लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेस आपल्याला आपल्या घरामधला कचरा हा चुकूनही बाहेर टाकायचा नाही आहे। त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजेच बंद घड्याळ हे आपल्या घरामध्ये लावून आपल्याला ठेवायचे नाही आहे। अशी बंद घड्याळ जर आपण आपल्या घरामध्ये लावून ठेवली तर आपली प्रगती ही थांबत असते। ज्याप्रमाणे ते घड्याळ थांबलेलं असतं त्याचप्रमाणे आपली प्रगती सुद्धा थांबून जात असते आणि म्हणूनच अशी बंद असलेली घड्याळ आपल्याला आपल्या घरामध्ये चुकूनही ठेवायची नाहीयेत। त्याचप्रमाणे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये सदैव स्थिर राहण्यासाठी आपल्याला रोज सकाळी फरशी पुसताना, लादी पुसताना त्या पाण्यामध्ये थोडे मीठ आणि गोमित्र हे टाकायचं आहे। मीठ आणि गोमित्र टाकलेल्या पाण्यानेच आपल्याला आपल्या घराची फरशी ही पुसायची आहे। असं केल्याने आपल्या घरातली निगेटिव्हिटी ही दूर होत असते आणि साहजिकच आहे आपलं घर सुद्धा स्वच्छ होत असतं आणि असं स्वच्छ झालेलं घर हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि अशा स्वच्छ असलेल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही सदैव वास करते। त्याचप्रमाणे आपल्या घराचा मुख्य उंबरठा जो आहे आणि मुख्य दरवाजा जो आहे तो सुद्धा आपल्याला रोज सकाळी स्वच्छ पुसायचा आहे आणि त्याची सुद्धा पूजाही करायची आहे। असं केल्याने लक्ष्मी माता ही आपल्या घरावर प्रसन्न होत असते आणि साहजिकच ती आपल्या घरामध्ये अखंड वास करते। त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये देवघर हे नेहमी आपल्याला ईशान्य कोपऱ्यामध्येच ठेवायचे आहे। तसंच आपल्या घरात तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे हे आपल्याला विनाकारण जमा करून ठेवायचे नाहीये। असे कपडे आपण आपल्या घरामध्ये जर नाही ठेवले तर आपल्या घरातली निगेटिव्हिटी ही दूर होण्यास मदत होत असते। त्याचप्रमाणे माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी दर अमावस्येला आपल्याला लक्ष्मी मातेला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य हा जरूर दाखवायचा आहे। असं केल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते। त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला जर आपण दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही एक पदार्थ दान केला तर आपले पूर्वज हे सुद्धा तृप्त होत असतात। असं म्हणतात की अमावस्येला दुधापासून बनवलेली खीर किंवा दुधापासून बनवलेला एखादा पदार्थ हा जर दान केला तर आपले पूर्वज हे तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे काही आपल्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होत असतात ते दूर होतात आणि म्हणूनच अमावस्येला आपल्याला दूध किंवा दुधापासून बनवलेली खीर किंवा दुधाचा एखादा पदार्थ हा जरूर दान करायचा आहे। त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही वास करावी यासाठी आपल्या देवघरामध्ये आपल्याला श्रीयंत्राची स्थापनाही करायची आहे आणि त्याची नित्य नियमाने आपल्याला पूजा सुद्धा करायची आहे। श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो, अष्टलक्ष्मीचा वास असतो। श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही। त्यामुळे आपल्या घरामध्ये, आपल्या देवघरात आपल्याला श्रीयंत्राची स्थापना ही जरूर करायची आहे। असं केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे आपल्या घरामध्ये सदैव स्थिर राहतील आणि त्यांचा आशीर्वाद हा आपल्यावर कायम टिकून राहील। त्याचप्रमाणे आपल्या देवघरात लक्ष्मी मातेचा फोटो असेल तर तो बसलेल्या अवस्थेत असावा। लक्ष्मी माता ही आसनस्थ आहे असाच फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरामध्ये लक्ष्मी मातेची असावी। तुमच्या घरामध्ये
देवघरात जर माता लक्ष्मीचा उभा असलेला फोटो असेल, माता लक्ष्मीची मूर्ती ही जर उभी असलेल्या अवस्थेत असेल, तर अशी मूर्ती किंवा असा फोटो चुकूनही तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू नका. माता लक्ष्मीची उभ्या अवस्थेत असलेली मूर्ती किंवा फोटो असेल तर ती लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये कधीही स्थिर राहत नाही. मग जरी तुम्ही कितीही उपाय तपाय केले, कितीही देवधर्म केला, कितीही पूजा केली, तरी सुद्धा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हा तुम्हाला मिळणार नाही. आणि म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा उभा असलेला फोटो किंवा मूर्ती असेल तर ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये चुकूनही ठेवायची नाहीये. असा फोटो किंवा मूर्ती तुम्हाला एखाद्या नदीमध्ये विसर्जितही करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरातील स्त्रीरूपी लक्ष्मीचा आदर सुद्धा हा आपल्याला करायचा आहे. म्हणजेच ती आपली बहीण असो, आई असो, बायको असो किंवा मुलगी असो, तर या प्रत्येकाचा आदर आपल्याला करायचा आहे. घरातली लक्ष्मीरूपी स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरातले वातावरण हे कायम सकारात्मक राहत असते. आणि या सर्व उपायांसोबत आपल्याला 108 वेळा लक्ष्मी मातेच्या बीज मंत्राचा देखील अगदी रोज नित्य नियमाने जप हा करायचा आहे. तर असे हे काही उपाय आहेत, असे काही महत्त्वाचे नियम आहेत. हे नियम पाळल्याने माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सदैव वास करेल आणि लक्ष्मी मातेची कृपा ही आपल्या घरातल्या प्रत्येकावर कायमही टिकून राहील. आणि त्याचप्रमाणे आपल्याला ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या सुद्धा हळूहळू दूर होण्यास मदत होईल. तर याप्रमाणे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये असे छोटे छोटे नियम, छोटे छोटे उपाय पाहिले आहेत, जे केल्याने लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी मदत ही होत असते. आणि हे उपाय, हे नियम आपण सर्वांनी जरूर पाळायचे आहेत. म्हणजेच लक्ष्मी माता ही आपल्या सर्वांवर प्रसन्न होऊन ती आपल्या घरामध्ये सदैव वास करेल. आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया. चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.